शुभ दुपार। हे बघा, हे मस्त असं अनंताचं फूल आलेलं आहे झाडाला आणि ह्याला पाकळ्या पण आलेल्या आहेत। हे बघा, ही पाकळ्या पण आलेल्या आहेत खूप अशा। हे बघा, अशा पाकळ्या पण खूप अशा आलेल्या आहेत। साधारण मे जून वर्षभर तरी त्याचा थोडाफार त्याचा सगळं हे असतोच। बघा किती छान आहे आणि फूल किती छान उमललं आहे हे अनंताचं फूल। आणि याला गंधराज असंही म्हणतात बरं का। ह्याला पाकळ्या खूप असतात, खूप असं भरगच्च असं फूल असतं। हे बघा, भरगच्च असं हे फूल असतं अनंताचं, छान। आणि देव्हाऱ्यात आपण महादेवाला सुद्धा असं फूल घालतो। आणि असंच हे आत्ता मी एक वर्ष झाले साधारण लावून, ह्याला वर्षभर झाले। तशी त्यांनी एक दोन आता फुलं दिलेली आहेत आणि आता मात्र कळ्याने माझं गच्च झालेलं आहे सगळ्या ह्याला। खूप अशी फुलं साधारण एक दोन दिवसात मला ही फुलं मिळत आहेत, साधारण एखादं दुसरं। तर हे फूल असं देवाला वाहिलं ना की समाधान असं मिळतं हे फूल। तर ह्याला गंधराज असं म्हणतात। तर ह्या अनंताच्या झाडाची माहिती, तर ह्याच्यामध्ये कसं असतं, साधारण ह्याचा वास खूप मोहक असतो, सुंदर असतो। आणि ह्याचा उपयोग जो आहे ना तो वात कफाला असतो। शिरदर्दला पण ते जर हे करून लावलं ना तरी हे छान असतं आणि मनमोहक असा सुंदर असतो। आणि आपण हे फूल जर देवाला तर महादेवाला वाहतोच, कारण महादेवाला हे पांढरं फूल आपण घालतो, पण ते फूल असा देव्हारा भरून सुंदर असा दिसतो। तर मी आता हे जे फूल आहे ना मी उद्याच्याला घालणार आहे महादेवाला। सुंदर खूप छान फुलांचा वास येतो आणि घर आपलं प्रसन्न असं होत जातं। तर ह्या फुलाचं महत्त्व सांगायचं म्हणजे ह्याचा वात कफ पित्त ह्याच्यासाठी पण होतो। शिरदर्द किंवा डोकं जे असतं त्या चुरगळून जर आपण लावलं त्याच्यासाठी होतो, वात कफाला होतो। तर असं हे अनंताचं जे फूल आहे ते खूपच उपयोगी आहे। आयुर्वेदामध्ये ह्याला चायनामध्ये पण ह्या फुलाचा खूप असा उपयोग करतात की त्या फुलांच्या वासानं सुद्धा आपलं मुख्य म्हणजे ह्याचा गुणधर्मच असा आहे की हा मनमोहक असा वास ते सोडतं फूल। छान असं हे जे फूल आहे ते खूपच सुंदर आहे आणि हे आता यायला लागलं आहे खरं। भरगच्च जेव्हा माझे फुलं येतील तेव्हा मी तो व्हिडिओ सर्वांपर्यंत पोचवणारच आहे। तर हे असं अनंताचं फूल आहे। तर ह्याला जेवढी माझ्या मतीनं जी माहिती देता आली तर ही मी दिलेली आहे। तर असं हे माझ्या घरातलं अनंताचं सुंदर फूल आज माझ्या दारामध्ये आलेलं आहे आणि ही माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवावी असं वाटलं म्हणून मी ही माहिती तुमच्यापर्यंत पाठवत आहे। तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली, काय वाटली, तर हे पण मला तुम्ही सांगा बरं का। आणि अजून काही तुमच्याकडेही जर काही माहिती असेल तर तीही तुम्ही अवश्य माझ्यापर्यंत पोचवा, कारण मी आता ह्या सगळ्याची जरा माहिती घेत आहे, सगळ्या ह्याची की आयुर्वेदिक काय, ह्याचा उपयोग कशासाठी होतो, काय होतो। तर हे असं माझं आता मी सुरुवात केलेलं आहे जरा गार्डनिंगच्या ह्याचा झाडांचा उपयोग किंवा ह्याचा उपयोग काही होऊ शकतो का, तर हे असं केलेलं आहे। तर आता हे पण झाडं आहेत बघा, ह्याच्यावरही आता सुंदर अशी फुलं येणार आहेत। केशरी फूल आहे हे असं आलेलं आहे बघा। याला जरा मावा पडला आहे, तर या माव्यासाठी पण काय करावं हा मोठा, तुम्हाला जर माहीत असेल तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा। तर ही अशी माझी फुलं आहेत सगळी, बऱ्यापैकी काम करतो आहे आम्ही सगळं। तुम्ही कशा प्रकारे तुमची गार्डन करता, छान असेल तुमची ही गार्डन, तर माझ्या या सगळ्या यूट्यूबवरच्या माझ्या मैत्रिणी, माझे सहकारी ते आहेत, त्यांच्याकडेही कसं तुम्ही गार्डनिंग करता किंवा काय करता तेही सांगा। तर हे असं माझं लिंबाचं पण झाड आहे, त्या लिंबाच्या झाडालाही आता छान अशी लिंब आलेली आहेत बघा, खूप अशी छान सुंदर। तर तुम्हालाही हे बघा छान असं आहे। आणि ह्या माझ्या लिंबाच्या झाडाला 9 वर्ष झालेली आहेत जवळजवळ। तर असे हे माझा असा छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवावा असं मला वाटलं। तर आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला असंच प्रोत्साहित करा बाग तयार करण्यासाठी, म्हणजे मलाही उत्साह येतो